जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी आघाडीच्या नेत्यांनी पूर्णपणे दक्षता घेतली असून महाविकास आघाडीच्या 30 जिल्हा परिषद सदस्यांसह अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या 6 सदस्यांना सहलीवर परराज्यात सुरक्षित स्थळी रवाना करण्यात आले. दरम्यान महायुतीचीच सत्ता येणार अशी दावा करणाऱ्या भाजपाला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसलाय. त्यामुळे जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याने सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय. अशातच 18 मार्च रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी होणार असून त्याबाबतचा कार्यक्रम जाहीर झालाय. सत्ता स्थापनेत किंग मेकरच्या भूमिकेत असलेला राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षातील जिल्हास्तरीय नेत्यांमध्ये पाठिंब्यावरून तीव्र मतभेद आहेत. मात्र जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील वगळता बहुतांशी नेत्यांचा आघाडीच्या बाजूने कल आहे. दुसऱ्या बाजूला पाठिंब्यासाठी भाजपने राज्यस्तरावरून दबाव आणला असून या जोरावरच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमचीच सत्ता येणार असा दावा केलाय. नेमकी कोणाची येणार हे 18 मार्च रोजी स्पष्ट होणार असलं तरी भाजपाकडून कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी आघाडीच्या नेत्यांनी आपल्यासह पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या जिल्हा परिषद सदस्यांनी शनिवारी दुपारी सुरक्षित स्थळी रवाना केले. आघाडीचे 30 आणि अजितदादा पवार पक्षाचे 6 असे मिळून 36 सदस्य एका ट्रॅव्हल्समधून परराज्यात रवाना झालेत. ते रविवारी सकाळी ठरलेल्या ठिकाणी एकत्रित पोहोचतील. त्यांच्याबरोबर आघाडी आणि अजितदादा पवार पक्षाचे जिल्ह्यातील काही नेतेही आहेत. निवडी दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी थेट जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी ते वेळेवर उपस्थित राहणार आहेत. आटपाडी तालुक्यातील घरनिकी गावचा सुपुत्र नूतन IPS अधिकारी प्रवीण कोळपे यांची शहरातून हत्तीवरून मिरवणूक काढत आमदार गोपीचंद पडळकर यांनी साखर वाटप करून ऐतिहासिक लक्ष वेधत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आनंदोत्सव साजरा केलाय. दुष्काळी पट्ट्यातील विद्यार्थी शिक्षणाच्या जोरावर अखंड महाराष्ट्रभर ओळख निर्माण केलेली आहे. गुणवत्त विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यावर त्यांचा सन्मान करण्यात आलाय. संघर्षातून UPSC परीक्षेत 584वा क्रमांक मिळवत बाजी मारण्यात आली आहे. फुलांची उधळण आणि साखरेचं वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिद्द, चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर आटपाडीच्या मातेने पुन्हा एकदा यशाला गवसणी घातलीय. UPSC परीक्षेत देशात 584वा क्रमांक पटकावून IPA पदाला गवसणी घालणाऱ्या प्रवीण कोळपे यांचे आटपाडीमध्ये ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी चक्क हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली, ज्याने संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलंय. मिरवणुकीदरम्यान आटपाडीकरांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी केली होती. जागोजागी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. तर आनंदाचं प्रतीक म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी साखर वाटून तोंड गोड केले. या परीक्षेमुळे राज्याच्या नकाशावर पुन्हा एकदा उज्ज्वल आटपाडी तालुक्याचं नाव झालेलं आहे. आटपाडी तालुक्यातील मिटकी या छोट्याशा गावातील प्रवीण कोळपे या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 584वी रँक मिळवली. या यशाने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असला तरी हे यश ओसाड माळरानावर शेतीमध्ये काबाड कष्ट करणाऱ्या संघर्षमय वाटचालीतील आदर्श ठरले. शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे आक्रमकता. सध्या सगळीकडे पुष्पा चित्रपटाची चर्चा असते, पण आम्हाला चित्रपटातल्या सारख्या झुकेगा नाही म्हणण्याची गरज नाही, कारण आम्ही जन्मापासूनच कोणासमोर झुकलेलो नाही असा टोला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावलाय. वाळवा येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील शिवसेना शिंदे पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या जाहीर सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सध्या देशात आणि राज्यात दाढीला खूप महत्व आहे. आमचे गौरव देखील आता दाढी वाढवत आहेत. ज्यांच्याकडे दाढी आहे त्यांच्याकडे सध्या सत्रेची सूत्र आहेत असं म्हणतात. सभेत एकच हशा पिकला. नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी नम्रतेचा मंत्र दिला. ते म्हणाले, अनेकदा ग्रामपंचायत सदस्य झाल्यावर लोक हवेत तरंगू लागतात. लोकप्रतिनिधीने नेहमीच जमिनीवर राहून लोकांशी संवाद साधला पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून लोकांपर्यंत विकास कामे कशी पोहोचतील याकडे लक्ष द्या. तुम्ही लोकांच्या सुखदुःखात जेवढे सहभागी व्हाल तेवढेच तुमचे राजकीय भविष्य उज्ज्वल असेल. या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या खानापूर तालुक्यातील गारडी येथील रोहित करण जावेर या युवकास
19,000 रुपये किमतीच्या मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण 50 बाटल्यांसह विटा पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे. दरम्यान पुन्हा एकदा नशेचं इंजेक्शन प्रकरण उघडकीस आल्याने विटा शहरास खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने माहिती घेत असताना पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली. शहरात युवक आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शरीर पिळदार बनवण्याच्या कारणातून या इंजेक्शनचा वापर करून नशा करत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रोहित करण जावीर हा औषधी बाटल्या लोकांच्या शरीरास अपायकारक करणारे मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शन IP टर्मिन G मेल या नावाच्या एकूण 25 बाटल्या आणि मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शन IP टर्मिटू 30 mg ml या नावाच्या एकूण 25 बाटल्या अशा एकूण 50 सीलबंद काचेच्या बाटल्या त्याची किंमत 18,950 रुपये असून ताब्यात घेऊन त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. विटा शहरात युवक आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे पिळदार शरीर बनवण्याच्या कारणातून या इंजेक्शनचा वापर करून नशा करत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने या इंजेक्शनच्या बाटल्या मध्य प्रदेशातील धीरज शर्मा याच्याकडून मागवल्या असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात LPG सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सींची काटेकोर तपासणी केली जाते. जिल्ह्यात 3,100 मे टन साठा LPGचा उपलब्ध आहे. तक्रार येणाऱ्या एजन्सींवर सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. दक्षता आणि फिरत्या पथकांमार्फत आज अखेर 45 गॅस एजन्सींची तसेच 40 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या LPGचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार HPCL कंपनीचा 2,784 मेट्रिक टन, BPCL कंपनीचा 245 मेट्रिक टन आणि IOCL कंपनीचा 60 मेट्रिक टन इतका LPG साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलेंडरचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. घरगुती LPG गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता आणि फिरते पथक नियुक्त करण्यात आले. गॅस एजन्सीकडून सिलेंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचं आढळल्यास अथवा घरगुती LPGचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचं निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान कालपर्यंत केलेल्या तपासणीमध्ये एकूण 71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सांगलीतील 1 आणि मिरजमधील 2 अशा एकूण 3 अवैध गॅस रिफिलिंग करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले. तसे अनेक तक्रारी येणाऱ्या एजन्सींवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे. आटपाडी तालुक्यातील दिघंजी, शेटफळे, हिवतड या ग्रामीण भागातील वीज पुरवठा अधिक सक्षम होण्यासाठी सबस्टेशनची मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्षात काम पूर्ण झालंय, यामुळे शेतकरी वर्गात आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागात वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सबस्टेशनची उभारणी केली असल्याचे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी विविध उद्घाटन कार्यक्रमात केले. यावेळी MSCB होल्डिंग कंपनीच्या संचालिका नीताताई केळकर उपस्थित होत्या. शनिवारी दिघंजी, हिवतड, शेटफळे येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या 3311 kV सबस्टेशनच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम आमदार गोपीचंद पडळकर आणि संचालिका नीताताई केळकर यांच्या हस्ते पार पडला. या सबस्टेशनमुळे परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम होऊन शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, आटपाडी तालुक्यात राज्य शासनाच्या निधीमधून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत आहेत. आता बंदिस्त वायरमधून विद्युत पुरवठा केला जाणार असल्याने आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्यांचा अवघड होणार आहे. त्यांच्यावर कारवाई होते, पण वीज कनेक्शन मिळवण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी अधिकाऱ्यांनी मार्ग काढावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता अमित बोकील, कार्यकारी अभियंता विनायक इदाते तसेच महावितरणाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक सरपंच, उपसरपंच, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली शहरामधील शेरी नाल्यातील मैला मिश्रित सांडपाणी सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीजवळ थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा उघड झालाय. महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाचे डोळे कधी उघडणार असा सवाल उपस्थित केलाय. महापालिका क्षेत्रातील गाव भागातील अमरधाम स्मशानभूमीजवळील नाल्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याचं प्रत्यक्ष पाहणीत उघड झालं. शुक्रवारी सकाळी पाहणी करण्यात आली असता नाल्याच्या उजव्या बाजूचा भाग फुटलेला दिसून आला. त्या ठिकाणाहून मैला मिश्रित पाणी थेट नदीत वाहत होतं. परिणामी नदीचा मोठा भाग पांढऱ्या फेसाने भरलेला दिसत होता. प्रदूषित पाणी पुढे बंधाऱ्याच्या दिशेने वाहत असल्याने नदीपात्राचे गंभीर प्रदूषण होत असल्याची भीती व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे शेरी नाल्यातील सर्व पंप कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून वारंवार केला जात असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती त्यांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे दिसून येते. नागरिकांनी विविध सामाजिक संघटनांनी या प्रकाराबाबत अनेकदा तक्रार करूनही महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होते. सृष्टी संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत शुक्रवारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना निवेदन दिले. संबंधित ठिकाणी तातडीने स्थळ पाहणी करून सांडपाणी नदीत मिसळण्याचं कारण शोधून त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. कृष्णा नदीचं प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी अशी ही मागणी या निवेदनातून यावेळी करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील कौलापूर या ठिकाणी 13 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रम आयोजित करणारे संयोजक यांना प्रशासनाने अटी आणि शर्ती घालून कार्यक्रम करण्याची परवानगी दिली होती. शुक्रवारी महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवल हा कार्यक्रम सुरू असताना संयोजकांकडून प्रशासनाने घातलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन झाल्याने प्रशासनाकडून सदर कार्यक्रम करण्यासाठी दिली गेलेली परवानगी रद्द करण्यात आली असून कौलापूर येथे आज आणि उद्या होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत यांनी दिली आहे. दरम्यान या फेस्टिवलमध्ये अंधश्रद्धा पसरवणे, धर्मांतरास प्रवृत्त करणे अशा आशयाचे कार्यक्रम होणार असल्याची तक्रार आम्ही केल्यानंतर पोलिसांनी याची खातरजमा केली आणि त्या फेस्टिवलमध्ये अनेक कायद्यांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आल्यामुळे या कार्यक्रमाची परवानगी नाकारल्याबद्दल हिंदू एकता आंदोलन पक्षाकडून पोलिसांचे आभार मानण्यात आले. सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार विशाल पाटील यांनी दिल्या. योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी किंवा शासन स्तरावरील निकषांबाबत काही अडचणी असल्यास याबाबत संबंधित विभागांनी सूचना कराव्यात. याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हा नियोजन समिती सभागृहात, जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती सभेच्या बैठकीत खासदार विशाल पाटील बोलत होते. या बैठकीस आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांतर्गत शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवावी आणि जास्तीत जास्त लाभार्थींना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना खासदार पाटील यांनी दिल्या. यावेळी त्यांनी विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या. खासदार विशाल पाटील यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ यांसह विविध विभागांकडील योजनांचा आढावा घेतलाय. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बैठकीत दिलेल्या सूचनांवर संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. मंदूर तसेच परिसरातील वाड्या वस्त्यांना वन्य प्राण्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वारणावती विभागाच्या समोर श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आज 6वा दिवस आहे. वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी साधी चर्चा करण्याची तसदी न घेतल्याने जोपर्यंत यावर ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असा निर्धार आंदोलकांच्याकडून व्यक्त करण्यात आलाय. परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वारंवार होणारे गवे आणि बिबट्यांचे हल्ले यामुळे शेतकरी बांधवांना शेती करता येणं यासाठी अभयारण्य हद्दीला कुंपण घालून वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकरी मुक्त व्हावा यासाठी हे आंदोलन सुरू असून वारणावती परिसरात या हिंस्र प्राण्यांना राहण्यासाठी झालेले पोषक वातावरण म्हणजेच वाढलेली झाडे, पडलेली घरे या सर्वांचा सर्वे केल्यानंतर व पाटबंधारे विभागाशी या विषयावर चर्चा केल्यानंतर या ठिकाणी असणारी वाढलेली झाडे झुडपे तात्काळ हटवण्याची जबाबदारी
पाटबंधारे विभागाने घेतली, मात्र वन विभाग अजूनही गप्प आहे. वारणा प्रकल्प उपविभागाने वारणावतीमध्ये ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्या सर्वांना नोटिसा दिलेल्या आहेत व जे मंदूर गावचे रहिवासी आहेत त्यांना सोडून इतर सर्व जागा खाली करण्यासाठी नोटिसीद्वारे कळवलंय. त्याची मुदत उलटून देखील त्यांनी त्याच्यावर कोणतीही हालचाल केली नसल्याने त्यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. तसेच 2 दिवसात कार्यालय आणि निवासस्थाने सील करण्यात येतील असं पत्र वारणा प्रकल्प उपविभाग क्रमांक 3 शाखा अभियंता श्रीप्रकाश बंडगर यांच्याकडून वन्यजीव कार्यालयास देण्यात आले. तासगाव वायफळ रस्त्यावर पुंदी गावच्या हद्दीत 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पोलीस शिपायासह 2 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय. हा अपघात 10 मार्च रोजी झाला होता. या अपघातात कोल्हापूर येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई अमोल सुखदेव बुरुंगले आणि दुचाकीवरील वैभव सुरेश तोरवी यांचा मृत्यू झालाय. तसेच अर्जुन अशोक हत्तेकर या अपघातात किरकोळ जखमी झालेत. पुंदी गावाच्या हद्दीत 4 चाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक बसली. या भीषण धडकेत दोन्ही दुचाकीवरील 3 जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान पोलीस शिपाई अमोल बुरुंगले यांचा मृत्यू झाला तर वैभव तोरवी यांचा सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दरम्यान या प्रकरणी गणेश तानाजी इंगवले राहणार वायफळे तालुका तासगाव यांनी वैभव तोरवी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस अमोल बुरुंगले हे फिर्यादीचे चुलत मेहुणे होते. ते कोल्हापूर येथील आरबी ग्रुप 16 मध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते आणि वायफळे येथे पीर बाबा यात्रेसाठी आले होते. 10 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कामानिमित्त तासगावकडे येत असताना पुंदी गावाजवळ भारत पेट्रोल पंपासमोर त्यांना जखमी अवस्थेत पोलीस मेहुणे आणि त्यांची गाडी दिसली. त्यानंतर त्यांनी तात्काळ सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केलं. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच एकाला मृत घोषित करण्यात आलं तर दुसऱ्याचा सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय.